आणि विचारपूर्वक केलंय. तिनं पाठीमागनं वार केलाय ना, हा जगन्नाथ पंडित समोर उभा राहिला. मला अभिकचा फोन आला होता. त्याने मला गुरुकुलमध्ये पोलीस आलेलं सारंगला कळणार का? सांगितलं की गुरुकुलमध्ये पोलीस आले होते. सील लावलंय, बंद केलं. जगन्नाथच्या साम्राज्याला त्यांनी हात लावला. सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सावलीच्या गुरुकुलमध्ये पोलीस आले आणि हे कारस्थान केलं आहे तिलोत्तमाने. पण हे तिलोत्तमाचं काम आहे हे सावलीला व सारंगला समजेल का? आता जगन्नाथ काय करेल काही सांगता येणार नाही. मोनिका, तिथेच सारंगला ह्या गोष्टीचं काहीच माहिती नाहीये आणि त्याला ओवी कडून ही गोष्ट कळते. ओवी त्याला म्हणते की तिला अभीर कडून ही गोष्ट माहिती पडली आहे. अभीरने तिला सांगितलं आहे की गुरुकुलमध्ये पोलीस आले होते. जे ऐकल्याच्या नंतर सारंग सुद्धा स्थिर राहिला आहे. त्याला सुद्धा धक्का बसला आहे हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा. तिथेच दुसरीकडे जगन्नाथच्या साम्राज्याला हात लावला आहे आणि त्यामुळेच आता तिलोत्तमा सुद्धा अस्वस्थ झालेली दिसत आहे. तिला एका वादळाची चाहूल जाणून येते. आता बघायचं हे आहे की सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये पुढे कुठलं वळण पाहायला मिळणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.